पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावामध्ये अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर 65 वर्षीय नराधम भीमराव कांबळे यांनी लैंगिक अत्याचार करून या चिमुरडीची हत्या केली होती। या प्रकरणामध्ये हा सगळा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलेला होता आणि अवघ्या काही तासामध्ये या खटल्याचा निकाल लागणार आहे। भीमराव कांबळे याला न्यायालयाने दोषी ठरवलेले आहे, परंतु अवघ्या काही तासांमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागणार आहे। ऐतिहासिक असं प्रकरण आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत। सर, अवघ्या काही तासांमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागणार आहे। आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवलेला आहे। आरोपीला नेमकी काय शिक्षा होऊ शकते? आता याच्यामध्ये जी काय घटना घडलेली आहे, माझ्या माहितीप्रमाणे मे महिन्यामध्ये घटना घडली। पुणे ग्रामीण पोलीस SP गिल साहेब यांनी अतिशय तत्परतेने चांगली टीम अपॉइंट करून गव्हर्नमेंटने आपल्या सरकारने विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करून यामध्ये वेळेत चार्जशीट दाखल झालं। दोषारोप पत्र दाखल होऊन विशेष न्यायालयासमोर पोक्सो न्यायालयासमोर 55 साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली। परवा दिवशी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाला आणि युक्तिवादामध्ये सरकार पक्षाने मागणी केली की हा दुर्मिळातला दुर्मिळ खटला आहे। एका लहान बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून केला आणि अशा नराधामाला जास्तीत जास्त मृत्यूदंडाची शेवटची शिक्षा द्यायला पाहिजे अशी विनंती माननीय सरकारी वकील विशेष सरकारी वकील जे आहेत अजय मिसार साहेबांनी त्यांनी केली। डिफेन्सच्या वतीने म्हणजे आरोपीच्या वतीने, बचाव पक्षाच्या वतीने की हा सगळा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे। मग त्यामध्ये टेक्निकल एव्हिडन्स असेल, काही लूप होल्स असतील, त्या संदर्भामध्ये जे काही गोष्टी सिद्ध झाल्या नसतील आणि म्हणून हा दुर्मिळ खटला नाही, त्याला जन्मठेप किंवा कमीत कमी शिक्षा द्यावी या प्रकारचा युक्तिवाद झाला असावा। ते सगळं ते न्यायालयासमोर झालं आहे। पण अशा केसमध्ये जो काही साक्षी पुरावा आला आहे त्याच्यावर आधारित हा निकाल होणार आहे। परवा दिवशी आरोपीला दोषी धरलं आहे म्हणजे सरकार पक्षाने जो काही पुरावा गोळा केला होता, वेळेत पुरावा गोळा करून न्यायालयासमोर मांडण्याची जी प्रक्रिया असती ती संपलेली आहे। हा दोन्ही बाजूचा युक्त्या झाल्यानंतर काही काळ जर मोठी पनिशमेंट द्यायची असेल तर 1-2 दिवसाचा गॅप ठेवून जी काही प्रोसिजर असते पुढची कायद्याची, आणि म्हणून 29 तारीख उद्या 29 तारखेला हा निकाल ठेवला आहे। उद्या सकाळी 11 नंतर निकालाचं वाचन होईल। पण माझ्या माहितीप्रमाणे जर हा दुर्मिळ खटला रेअरेस्ट ऑफ रेअर असं जर न्यायालयासमोर पुरावा आला असेल आणि तो जर सिद्ध झाला असेल तर मग ह्या आरोपीला फाशी देण्याशिवाय पर्याय राहणार नाही असं वकील म्हणून मला वाटतं। सर, ज्यावेळेस एखाद्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा सुनावली जाते त्याआधी अशा पद्धतीने काही वेळ घेतला जातो का? कारण काल म्हणजे 25 तारखेला या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार होता, परंतु अचानक पद्धतीने ही जी तारीख आहे ती 29 करण्यात आलेली होती। त्यामुळे असे संकेत मिळत आहेत का की आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल असं? नाही, आता जो काही साक्षी पुरावा आला असेल किंवा वर्तमानपत्रातून माध्यमातून जे काही आलं आहे त्यावरून असं दिसतं का हा ब्रुटल मर्डर आहे। मग त्या बाळावर अत्याचार करून जो काही खून केला आहे आणि खून केल्यानंतर त्या मुलीचं बाळाचं ते प्रेत त्या शेणामध्ये पुरलं म्हणजे हा थंड डोक्याने अत्याचार करून केलेला खून आहे। आता जर असा पुरावा आला असेल, टेक्निकल एव्हिडन्स ज्याला CCTV फुटेज, त्या आरोपीचं लोकेशन हे सगळं जर प्रॉपरली डेव्हलप होऊन कोर्टासमोर आला असेल तर अशा केसमध्ये जर रेअरेस्ट ऑफ रेअर हा खटला ट्रीट केला तर मग न्यायालयाला जर असं वाटत असेल की आपल्याला यामध्ये फाशी शिक्षा देणं योग्य किंवा देऊ शकतो, मग अशा वेळेला त्या आरोपीचं बॅकग्राऊंड, आता ह्या आरोपीचं बॅकग्राऊंड काय की ह्या गुन्हेगाराने यापूर्वी अशा प्रकारचे, असं रेप नाही पण विनयभंग किंवा असे तत्सम अशा स्वरूपाचे 1-2 गुन्हे पूर्वी केले होते। इवन त्याच्या घरच्यांचं स्टेटमेंट पोलिसांनी रेकॉर्ड केलं होतं। त्याच्या पत्नीचं देखील असं म्हणणं आहे की याला तुम्ही फाशी देऊन टाका। जरी ते रागाच्या भरात जरी बोलले असेल तरी शेवटी न्यायालय हे काय भावनेवर चालत नाही। न्यायालयासमोर काय पुरावे आले आहेत, पुराव्यावर कोर्ट चालतं। आणि मग हे सगळं आल्यानंतर आरोपीचं बॅकग्राऊंड, आलेला साक्षी पुरावा, पोलिसांनी केलेलं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन, डिफेन्स बचाव पक्षाने घेतलेला बचाव, ह्या सगळ्या गोष्टींचा अव्वाप होऊन न्यायाधीश महोदयांना निकाल द्यायचा आहे। निकाल देत असताना कुठल्याही पक्षावर अन्याय होता कामा नये हे न्यायाधीशांना बघावं लागतं। आणि देत असताना आणि मग आरोपीने ज्या वेळेला त्याला दोषी धरलं आणि त्याला सांगितलं की तुला आता आम्ही ह्याच्यामध्ये दोषी धरलं आहे म्हणजे सरकार पक्षाने तुझ्याविरुद्ध केस शाबित केलेली आहे, तुला केसविषयी काय सांगायचं, त्याने जे काही सांगितलं आहे ते न्यायालयाने नोंदवून घेतलं असेल आणि मग आता न्यायाधीश महोदय निकाल त्यांना द्यायचा आहे। सत्सद विवेकबुद्धीला स्मरून
आलेला साक्षी पुरावा, आरोपीने दिलेलं स्टेटमेंट हे सगळं बघून उद्या निकाल जाहीर करायचा आहे आणि म्हणून 2-3 दिवसाचा गॅप न्यायाधीश महोदयांनी ठेवला असावा, असं एक वकील म्हणून आमचा रेग्युलर अनुभव मला सांगतो. सर, जज साहेबांनी जेव्हा भीमराव कांबळेला विचारलं की तुला काय शिक्षा द्यायची, जन्मठेप द्यायची की फाशी द्यायची, यावरती तो असं म्हणालेला आहे की मी तिला गाठिया शेव खाण्यासाठी दिले, जाताना ती खाली पडली, तिच्या डोक्याला मार लागला, ती रडत होती आणि मी तिला शांत केलं. कुठेतरी आरोपींकडून बचावाचा प्रयत्न होतोय, हे कुठेतरी जज साहेब या केसवरती ह्या संपूर्ण वाक्यांचा काही परिणाम पडू शकतो? शेवटी न्यायालयाचा निकाल कसा होणार आता, की घटना घडली, गुन्हा दाखल झाला, पोलिसांनी तपास केला, वेळेमध्ये दोषारोपपत्र न्यायालयात आलं. दोषारोपपत्र आल्यानंतर तात्काळ आरोपीला विचारलं जातं की तुझ्यावर असा दोषारोप गुन्हा ठेवला आहे, तुला गुन्हा कबूल आहे का? आरोपी नाही म्हणला की पुढची प्रोसेस सुरू झाली. आरोपी म्हणला मला गुन्हा कबूल नाही. सरकार पक्षाने त्या गुन्ह्याला पुष्टी देणारे 55 साक्षीदार न्यायालयासमोर त्यांचा साक्षी पुरावा नोंदवला गेला. साक्षी पुरावा नोंदवल्यानंतर मग कायदा काय सांगतो, केस काय आहे, बचाव पक्षाचा बचाव काय आहे, बरोबर आहे. आणि हायकोर्ट, अनेक उच्च न्यायालय असतील, सुप्रीम कोर्ट असेल, अशा प्रकारच्या खटल्यामध्ये यापूर्वी काय निकाल दिलेत, न्यायालयाला ह्या सगळ्याची पडताळणी करावी लागते, अभ्यास करावा लागतो. मग हा सगळा झाल्यानंतर मग त्याचा तो निकाल होणार. आणि म्हणून आता जो काही साक्षी पुरावा आला आहे तो सगळा धरून आता शेवटी बचाव पक्ष, आरोपीचा डिफेन्स तो असणार की बाबा ती चालली होती, मी तिला खेळायला दिलं, काहीतरी दिलं, मग ती पडली, मग तिला लागलं. हा जरी त्याने बचाव घेतला तर त्याला सपोर्टिंग एव्हिडन्स काय आहे, हा सगळा न्यायालयासमोर पाहिला जाईल. तर हा संपूर्ण खटला जो आहे तो रेअरेस्ट ऑफ रेअरमध्ये येतो का? आत्तापर्यंत आलेला साक्षी पुरावा यावरून असं दिसतंय की हा दुर्मिळातला दुर्मिळ खटला असू शकतो, असं एक वकील म्हणून मला असं वाटतं. आरोपीला फाशीची शिक्षा होऊ शकते असं वाटतं? जर दुर्मिळात दुर्मिळ हा जर खटला सिद्ध झाला तर अशा केसमध्ये शेवटी 302 मर्डरच्या केसमध्ये एक तर डायरेक्ट निर्दोष, संशयाचा फायदा देऊन निर्दोष, जन्मठेप तर डायरेक्ट फाशी. आणि हा जो काय खटला आहे दुर्मिळ झाला तर त्याला फाशी होऊ शकते, एक वकील म्हणून मला असं वाटतं. अर्थात हे होते कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर. अवघ्या काही तासांमध्ये नसरापूर प्रकरणाचा निकाल लागणार आहे. भीमराव कांबळे याला न्यायालयाने दोषी ठरवलेलं आहे आणि अवघ्या काही तासांमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा जो आहे तो अंतिम निकाल लागणार आहे. परंतु जर हा खटला रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये जर मोडला, दुर्मिळातील दुर्मिळ खटल्यामध्ये जर मोडला, तर भीमराव कांबळेला फाशी होण्याची शक्यता सुद्धा त्यांनी वर्तवलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.